हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज तुम्हाला सगळे काही गव्हाच्या शेवयाविषयी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल। आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। बघा खूप मेहनत असते आणि आपण जे रेडीमेड शेवया घेतो त्याच्यात मैदा मिक्स असतो, पण आम्ही जे शेवया देतो त्याच्यात थोडा सुद्धा मैदा मिक्स नाहीये। भरपूर ताईंनी मागच्या वर्षी आपल्याकडून घेतले तर भरपूर ताई म्हणे आम्हाला थोडा सुद्धा मैदा नाही पाहिजे ताई, आम्हाला गव्हाच्या शेवया पाहिजे। तर गव्हाच्या शेवयांना पण खूप मेहनत असते, असं काही नाही का मेहनत नसते, खूप मेहनत असते ताई। कारण एक दोन ताई बोलल्या का ताई शेवई महाग वाटते, तर आम्ही त्यांना सांगितलं ताई नका घेऊ, कारण त्याला मेहनत पण तेवढीच आहे आमची। तुम्हाला परवडत असेल तरच तुम्ही ऑर्डर करा। आता हे पहिलंच पाणी आहे, असं 4 वेळा गहू धुवायचे, नितळ पाणी आल्यानंतरच ते गहू पाण्यातून काढायचे आणि पुढली प्रोसेस पण भरपूर आहे त्याच्यावर। तुम्ही बघा मेहनत किती असते आणि आम्ही जे पोळ्या घरात खातो त्याच गव्हाच्या शेवया तुम्हाला देणार आहे। गहू पण खूप छान आहे, क्वालिटी पण गव्हाची चांगली आहे, त्याच्यामुळं गहू असे आम्ही रेशनचे वगैरे अजिबात वापरत नाही, जे आहे ते आहे। गहू एक नंबर आहे क्वालिटीचा, त्याच्यामुळं तुम्ही बिंदास राहा बुकिंगला। शेवय एक नंबर तुम्हाला घरगुती शेवय भेटणार आहे आणि प्रोसेस पण खूप स्वच्छता वगैरे काळजीपूर्वक असते आमची। बघा बाहेर आपण घेतो एवढं आपल्याला दिसतं का ते कसे करतात काय करतात, बघा किती पाणी निघतं बघा। आता हे 4 वेळा धुवायचं आहे आणि जेव्हा नितळ पाणी येईल तेव्हाच गहू आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे। आता पहिलं पाणी टाकून दिले, आता परत दुसऱ्या पाण्यात गहू धुणारे ते पण टाकणारे, तिसऱ्या पाण्याने पण धुणारे ते पण टाकून देणारे आणि मग चौथ्या पाण्याचे गहू आपण निथळून घेणारे चाळणीमध्ये। एवढी मेहनत बाहेर कोणीच नाही घेणार ताई, एवढं काम तुम्हाला माहिती आहे। आपलं काम सगळं स्वच्छतावर असतं आणि सगळं चांगली क्वालिटी द्यायची तर क्वालिटी चांगली द्यायची। आणि शेवया प्रियंकाच्याच आहे, प्रियंकाला आता एवढं नाही होणार, त्याच्यामुळे प्रियंकाला मी मदत येणार आहे। प्रियंकाला बोलले कारण ऑर्डर खूप येऊ राहिले शेवयांचे, भरपूर ताईंनी न विचारता पैसे पण टाकून दिले, कारण मागच्या वर्षी त्यांनी घेतले होत्या त्याच्यामुळे त्यांनी आधीच पैसे टाकून दिले कारण नंतर डायरेक्ट कॅन्सल केली, पाऊस लवकर आला होता, भरपूर ताईंचे पैसे रिटर्न केले होते आम्ही, त्याच्यामुळे काही ताईंनी पैसे टाकून दिले। तर तुम्ही कधी द्या, जेव्हा तयार होईल तेव्हा द्या आम्हाला, पण आम्हाला शेवया पाहिजे। आणि आता आहे तिसऱ्या पाण्यात, आता आपण या पाण्यात धुणार आहे आणि हे पाणी पण टाकून देणार आहे आणि चौथ्या पाण्यात आपण गहू पाण्यातून काढून घेणार आहे, म्हणजे शेवयाला कलर पण खूप चमकदार येतो। हे बघा तिसऱ्या पाण्याच्या आता तिसरं पाणी घेतलंय, आता पाणी तिसऱ्याच पाण्याचं पाणी बघा किती नितळ आहे, तरी पण आपण ते ओतून देणार आहे आणि परत एकदा पाणी घेणार आहे। आता पूर्ण गव्हातलं पाणी ओतून दिले, आता चौथं पाणी घेणार आहे आणि मग गहू उपसून ठेवणार आहे निथळायला। आणि ते आता म्हणजे आता मी संध्याकाळचे धुते येते, संध्याकाळी ते गहू धुवून ते निथळत व्हायचे, निथळल्यानंतर परत त्याची प्रोसेस आहे, ते परत निथळल्यानंतर पण ते परत बांधून ठेवायचे आणि ती पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवलंच, पुढे मी काय करते। आपण साळण घेतलेली आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे पाणी गव्हातलं याच्यात निथळून जाईल पूर्ण।
कोरडे भरभरीत झाले आणि मस्त आता त्याला आपण थोडंसं मीठ चोळणार आहे. तेल थोडंसं टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. आणि आता मस्त ते असे बांधून ठेवणार आहे आणि सकाळी उठल्यावर मस्त ते सुकट टाकणार आहे. मस्त आता तेल मीठ लावून आपण सोडून घेतले ते गहू मस्त. आणि आता ते मस्त बांधून म्हणजे असं मस्त झाकून ठेवणार आहे. म्हणजे पूर्ण आता कोरडे भरभरीत आहे, सकाळपर्यंत पूर्ण कोरडे भरभरीत होईल. तरी पण सकाळी 2 ते 3 तास ते सुकू द्यायचे आणि मगच त्याच्या शेवया बनवायला द्यायच्या. तेव्हा त्या शेवया खूप छान बनवून येतील. ते पण तुम्हाला दाखवल मी. आणि मस्त आपले गहू पण छान झालेले आता. चला तर इकडे मस्त आता गहू सुकण्यासाठी ठेवले. तर रात्रभर मस्त तेल मीठ लावून ठेवलेले होते आणि सकाळी ते ना म्हणजे त्याचं एक प्रमाण असतं वाळवण्याचं, तेवढे वाळेपर्यंत ते वाळून द्यायचे असतात. तर इकडे प्रोसेस सगळी काही मम्मीने केलेली होती. तर म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आपण कशा शेवया तयार केल्या जातात. तर बाहेर तुम्हाला मैद्याच्या शेवया भेटतील, पण माझ्याकडे तुम्हाला गव्हाची प्युअर गव्हाची शेवया भेटेल. आणि ज्या आम्ही पोळ्या करतो ते गव्हाचे मम्मीने तुम्हाला सांगितलं. बऱ्याच त्यांनी गव्हाचं नाव विचारलं होतं. तर आम्ही नाही त्याचं म्हणजे आमच्याच इथून शेतकऱ्याकडून घेत असतो गहू. आणि कलर बघा शेवयांचा किती छान आलेला आहे ना. तर शेवया करून आल्यानंतर मस्त त्या उन्हामध्ये ठेवल्या होत्या सुकण्यासाठी. आणि आता ते पॅकिंग वगैरे कशी होईल ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. बऱ्याच ताईंच्या ऑर्डर आलेल्या आहे आणि ज्या पण ताईंना घ्यायच्या आहे शेवई, तर आपली शेवई ऑल म्हणजे सगळीकडेच तुम्हाला बऱ्याच ताईंनी विचारलं इथे येईल का तिथे येईल का, तर सगळीकडेच आपली शेवई पोहोचली जाईल. तर ज्या पण ताईंना घ्यायची असेल त्यांना मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्यावर तुम्ही हाय मेसेज करा. तुम्हाला शेवईचा भाव काय सगळं काही हाय केल्यानंतर तुम्हाला समजेलच. आणि फ्री शिपिंग आहे, तर ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आहे. तर चला तर शनिवार होता, तर आमचं नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही शेवई करून आणलेली होती, ते तुम्हाला पुढे दाखवलंच. तर आम्हाला काही पोहे खायचे नव्हते, ते नाही मिस्टरांना नाश्ता दिला. आणि त्यानंतर आम्ही बाकी बॉक्स वगैरे शेवईला पॅकिंगलाही भरपूर काही असतो. तर बॉक्स असते, कॅरी बॅग असतो आणि आम्ही ते बटर पेपरमध्ये पॅकिंग करून देतो. तर बऱ्याच ताईंनी मागच्या वर्षी घेतलेल्या होत्या शेवई. तर आमची पॅकिंग कशी असते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पॅकिंग ही खूप छान असते, बटर पेपरमध्ये केली जाते. तर सगळीकडे तुम्हाला आपल्या गव्हाची शेवई भेटेल. ज्याही ताईंना घ्यायची त्यांनी व्हॉट्सअपला हाय करा, तर तुम्हाला शेवई भेटून जाईल. चला तर आज मस्त पनीरची भाजी केली होती. तर बाहेरचे थोडेसे काम आवरून मग इकडे आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. मस्त पनीर भाजी, रोट्या वगैरे. आणि आपल्या सईला आईस्क्रीम आणलं होतं येताना आणि ती माझे जुने व्हिडिओ बघत होती. ती म्हणते तुझे जुने व्हिडिओ खूप छान आहे मम्मी, मी आता बघते. पण टी व्हीचा आवाज होता, घरातही थोडंसं बाहेर काम चालू आहे, तर ते तिकडे सेटचं त्याचंही मशीनचा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेला आहे. चला तुम्हाला ही कशी वाटली आपली गव्हाची शेवई नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला प्युअर गव्हाची शेवई आपल्याकडे भेटेल आणि नागलीचे तांदळाचे पापडही भेटेल. पण ते अजून सुरू नाही आहे, कारण आता आई गावाला जाणार आहे, तर ते आल्यानंतर मग सुरू होईल. तर आपल्याकडे घरगुती नागलीचे पापडही भेटणार आहे. पण पापडाचे पैसे लगेच टाकू नका फोनपेवरती. तर आता तुम्ही शेवई घेऊ शकतात, कारण शेवई आता रेडी आहे पण पापड रेडी नाही आहे. तर म्हणजे मी आन्सर दिल्यानंतरच तुम्ही पेमेंट करा. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सगळ्या ताईंना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.